तो बियर बघण्यासाठी खूप गर्दी झाली तिकडे, एकदम फुल खचाखच भरलेलं, जागाच नाही आहे कुठे काय. आणि एवढं फुल पॅक झालं आहे तिकडे बघायला. लहान पोरं, मोठी माणसं वगैरे सर्व बघतात. ती पेंग्विन आहे म्हणून पेंग्विनसाठी किती काय काय करून ठेवलं या लोकांनी. फुल गेट वगैरे एकदम स्पेशियस जागा दिली आहे. नंतर मग वेगवेगळं करून ठेवलं आहे, काचेमध्ये बंद केलं, एकदम थंड. बच्चे वगैरे इकडे. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं जंगी स्वागत. खरं तर आजचा व्लॉग जो आहे ना, मी आज आलो राणीबागला आणि व्लॉग मी आज राणीबागमध्येच बनवणार आहे. कारण काही स्पेशल अशा गोष्टी आल्या आहेत. मी बघितलं होतं, नेटवर वाचलं होतं की खूपशा नवीन गोष्टी इथे आलेल्या आहेत, खूपशे नवीन प्राणी इथे आणलेत म्हणून. सो त्यामुळे मी आज आलो इकडे आणि एंट्री केली, तिकीट वगैरे काढलं, तिकीट करून आतमध्ये एंट्री केली आहे. कारण बाहेर खूप गर्दी होती, तर त्यामुळे मला काय शूट करायला जमलं नाही. म्हणून म्हटलं की आतमध्ये जाऊन सुरुवात करूया. सो सुरुवात मी आज इथून करतो आहे. आणि सर्वात पहिले मी बघितलं की तिकडे एक हे आहे, म्हणजे तोफ आहे, तो खूप जुना आहे आणि चालू आहे. म्हणजे जर त्याने जर काय फायरिंग वगैरे केली किंवा काय चालवलं तर ते होईल, चालू होईल अशा परिस्थितीमध्ये. सो आपण सगळ्यात पहिले आपण ते बघूया आणि सुरुवात करूया. तिकडे थोडं पुढे गेल्यावर तिकडे एक अस्वल आहे, म्हणजे बियर. सो तो बियर बघण्यासाठी खूप गर्दी झाली तिकडे, एकदम फुल खचाखच भरलेलं, जागाच नाही आहे कुठे काय. आणि एवढं फुल पॅक झालं आहे तिकडे बघायला. लहान पोरं, मोठी माणसं वगैरे सर्व बघतात. आणि महाराष्ट्रातली जास्त पब्लिक इथे येते, मुंबईमधली. आणि मला असं वाटतं आहे की आपण महाराष्ट्रातली माणसं कधी बघणार नाही ना, कारण आपण त्या साईडला कधी जाणं होत नाही आपलं त्या साईडला. सो त्यामुळे इतकी गर्दी झाली तिकडे बघायला ना, एकदम फुल खचाखच भरलं आहे तिकडे. आणि तो अस्वल कदाचित असेल मोठा वगैरे, काय माहीत नाही मला, मी अजून बघितलं नाही कारण मी तिकडे गेलो नाही. पण पब्लिकची जी गर्दी झाली ना, गर्दीवरून असं वाटतं आहे की असेल एकदम काहीतरी एकदम तगडा, एकदम फुल माणूस कोणतरी किंवा भालू वगैरे कुठला मोठा. सो आपण जाऊ, बघू तिकडे आणि काय सीन आहे, मग आपल्याला कळेल की कसं काय. सो बघू आता. हा रे, असं वाटलं की समोरून लाईव्ह दिसेल, खाली बसला असेल वगैरे असं काय काय. कारण पब्लिकची गर्दीच एवढी होती की गर्दी बघून तर असंच वाटत आहे खाली बसला असेल तिकडे, असं चांगलं दिसेल. पण काय, तो वरती झाडावर बसला आहे तिकडे जाऊन, कोणाला काय दिसत नाही, काय नाही. वरतून फक्त बोलतो आहे हाय बाय, क्या आ गए, अभी जाओ घर पे रिटर्न, अभी तुम्हारा क्या काम है इधर, मेरे को सोने दो. आणि वरती झोपला आहे मस्तपैकी. तर मग काय पचका झाला, दिसलं तर नाही पण असं थोडंफार दिसलं की हां बाबा तिकडे वरती बसलं आहे म्हणून. आता बघू थोडं पुढे. आता इकडे वाघोबा आहे, म्हणजे आपलं काम भारी आहे. बघू आता तिकडे काय सीन आहे. तिकडे पण गेलो, तिकडे पण सेम सीन झाला. सगळी पब्लिक गर्दी करते पण तिकडे काय बघायला काय भेटलं नाही. आलो तसंच बाहेर, कारण एका साईडला कोपऱ्यात कुठेतरी तो झोपला होता आतमध्ये वाघ, आणि तिकडूनच बघितलं लांबून आणि आलो. मग आता काय, तिकडूनच तो बोलला की तुम्ही बाहेरच लांबच राहा माझ्यापासून, मी जर खवळलो तर तुम्हाला परवडणार नाही. सो त्यामुळे असं काही सीन झाला. आणि पण इथे एक छान आहे, तसं मी बाहेर पडलो नाही, त्याचं पब्लिकला भूक वगैरे लागेल ना. सो त्यामुळे ते CCD बनवलं, कॅफे बनवलं, पण फुल चिलॅक्समध्ये.
छोटासा असा बनवला आहे पब्लिकला खायसाठी. पब्लिकने मजबूत गर्दी पण केली इकडे. पण मी जस्ट थोडा वेळा आधी बाहेरून हे पिऊन आलो होतो, ज्यूस पिऊन आलो होतो. त्यामुळे मला तर काय एवढं तहान भूक वगैरे काय लागलेली नाही. पुढे बघू. पेंग्विनवाला विषय आहे वाटतं, कारण इथे पोस्टर वगैरे लावलेले आहेत पेंग्विनचे, हे बघा. सो असं काही सिस्टम असेल तिकडे, बघू आता. पण छान वाटतं इथे आल्यावर, जरा चिल में दिल में एकदम फुल पावर. ब्रो तिकडे डिअर होता. मी डिअर बघायला थांबलो होतो. तर मग एकदम जवळ बसले होते, एकदम फुल चिलमध्ये, काय टेन्शन नाही. आपापलं ते लोक खात पीत मजे करत बसले होते. तर मग एक जण मला बोलतो, अरे कोणचा कॅमेरा आहे? मी बोललो गोप्रो आहे. तो म्हणजे तो त्याच्या पप्पांना बोलतो, पापा ये देखो ये गोप्रो से ॲनिमल फोटोग्राफी करणे आया है, ये ॲनिमल फोटोग्राफर आहे. मी बोललो भाई मी ब्लॉग बनवतो आहे आणि तू कुठे मला ॲनिमल फोटोग्राफर म्हणतो आहे? मी माझं काम करतो तिकडे आणि तू पूर्ण वाट लावून टाकतो आहेस, काय बोलतो आहे मला. बट ठीक आहे, लहान होता तो, छोटा होता, जवळजवळ असेल 13-14 वर्षाचा असेल. त्याला पण इतकं माहिती नसेल, पण तो बोलत होता. आणि त्याचा प्रश्न काय होता, त्याच्या पप्पांना तो विचारत होता की पप्पा हे जसे आपले बकरी वगैरे भांडणं करतात तसं शिंगा लावून हे लोक पण भांडणं करतात का? त्याचे पप्पा बोलतात की नाही बाळा, हा सगळ्यात शांत प्राणी आहे, हा कधी भांडणं वगैरे करत नाही. सो त्यामुळे एकदम चिलमध्ये बसलेत ते. तसा विषय होता. तो थोडंसं असं झालं तिकडे. पण मजा वाटते रे अशी इकडे यायला, एकदम शांत ठिकाणी, काय गोंगाट नाही, काय नाही. सगळी फॅमिली आलेली, आपापलं मस्तपैकी चिल करतात आपल्या फॅमिलीबरोबर, क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. असं बरं वाटतं आल्यावर इकडे. आता बघू पुढे काय सीन आहे, कुठचा प्राणी आहे, आगळा वेगळा प्राणी, त्याला बघू. आणि पेंग्विन आहे म्हणून पेंग्विनसाठी किती काय काय करून ठेवलं या लोकांनी. फुल गेट वगैरे एकदम स्पेशियस जागा दिली आहे. नंतर मग वेगवेगळं करून ठेवलं आहे, काचेमध्ये बंद केलं, एकदम थंड त्याला ठेवलं आहे. कारण पेंग्विन मोस्टली थंड ठिकाणीच असतात ना, सो त्यामुळे एकदम थंड करून ठेवलं, एकदम चिल जागेवर त्याला. आणि एकदम वेगळीच जागा दिली त्याला. बाकी प्राण्यांच्या तिथे त्याला ठेवलेलंच नाही, कारण बाकी सर्व प्राणी त्या साईडला कुठेतरी आहेत, पण हा प्राणी एकदम वेगळे ठेवलं आहे. सो मजा आहे. बट पब्लिक जाऊन येते, सो असेल काहीतरी, बघू. पेंग्विन बघायसाठी पण लाईन आहे यार इकडे, पण जबरी मोठी लाईन आहे. हां, याला मोठी लाईन आहे चांगली एकदम. पण चिल्ड वाटते त्याला इकडे, एसी वगैरे लावलं, फुल शांत आहे. चला पुढे. इतका वेळ आपण प्राणी संग्रहालय बघितलं, प्राणी ॲनिमल्स बघितले आपण. पण आता पक्षी बघू. पक्षी वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी आहेत. कोणते आहेत, काय कायांची नावं तर मला माहीत पण नाही आहेत, तशा आहेत काय काय ते आपण बघू. पक्षी पक्षी जो आहे तो मिलिटरी मॉस्को म्हणून आहे. हा जरा वेगळा पक्षी आहे, कारण या पक्षीचं नाव त्याच्या मिलिटरीच्या
रंगाच्या त्या हिरव्या रंगावरून त्याला दिलेलं आहे असं एक तिकडे होते ते सांगत होते की त्याला ते नाव का दिलेलं आहे मिलिटरी मॉस्को म्हणून. तर त्याचं म्हणजे असं काही नाही आहे की मिलिटरी मॉस्को असं नाव दिलेलं तर मिलिटरीची काय कामं असतील त्याची करत असेल वरती उडून वगैरे लक्ष वगैरे देत असेल तर असातला काय सीन नाही. फक्त जो हिरवा रंग आहे त्या हिरव्या रंगामुळे त्याला मिलिटरी मॉस्को असं नाव दिलं आहे. बस 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 अब आओ आप ढकलना डाल भरू का छोड़ो आप जवळजवळ राणीबागमध्ये येऊन मला 1.5 ते 2 तास झाले. ऑलमोस्ट मी जेवढे पण होते स्पॉट्स वगैरे जेवढे प्राणी वगैरे होते ऑलमोस्ट कवर करायचं ट्राय केलं जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी बघायला भेटेल. सो काही प्राणी जे आहेत ते नाही आहेत जसं की लायन वगैरे नाही आहे आणि अजून पण खूपसे असे पक्षी त्यांची नावं नाही माहिती मला पण ते प्राणी पक्षी नाही आहेत. सो आणि खूप म्हणजे आज तर मला असं वाटतं ना की एक वेळ अशी होती ना की राणीबागमध्ये मोस्टली पब्लिक नाही यायची कारण प्राणी वगैरे नव्हते. आता बऱ्यापैकी त्यांनी प्राणी वगैरे आणलेले आहेत तर त्यामुळे खूप पब्लिक इथे येते आणि त्यांचा फॅमिली टाईम एन्जॉय करते. मी खूप म्हणजे नोटीस केलं की त्यांची फॅमिली आणत आहेत आणि ते लोक सावली जिथे आहे तिकडे ते लोक चिल करत आहेत बसत आहेत वगैरे. त्यांचे मुलं वगैरे असतील मग त्यांची फॅमिली जी असेल बायको वगैरे किंवा मग त्यांचे हस्बंड वगैरे त्यांच्यावर मस्तपैकी चिल करत आहेत तिकडे. सो खूप बरं वाटतं यार असं बघून की हां एक असा पण स्पॉट आहे मुंबईमध्ये जिथे कुठे आपण बसून चिल करू शकतो फॅमिली टाईम स्पेंड करू शकतो असे स्पॉट आहेत. आणि आज खास करून गर्दी यासाठी झाली आहे की आज 1 मे आहे. सो त्यामुळे खूप पब्लिकला सुट्टी आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सर्व पब्लिक आज जास्त प्रमाणात इथे येते आणि गर्दी करते. जवळजवळ मला असं वाटतं की 5,000 ते 6,000 पब्लिक तरी आता सध्या इथे असेल बघायसाठी राणीबागेमध्ये. आणि बाहेर पण मी जेव्हा तिकीट काढत होतो मी तर तिकीट ऑनलाईन काढलं कारण लाईन खूप होती ऑफलाईन तिकीट काढायसाठी म्हणून मी ऑनलाईन तिकीट काढलं स्कॅन केलं आणि लगेच इझिली मला तिकीट मिळालं. सो त्यामुळे मला एंट्री जी आहे ती पटकन मिळाली. बट कसं आहे की जो ब्लॉगर वगैरे आहेत जे कॅमेरा यूज करतात राणीबागेच्या आतमध्ये प्राण्यांची फोटोग्राफी करायसाठी किंवा म्हणा किंवा वेगळ्या काही रिझनसाठी तुम्ही स्वतःचं शूट करायसाठी जर काही करत असाल त्यासाठी वेगळे चार्जेस आहेत. जर तुमच्याकडे नॉर्मल कॅमेरा आहे तर त्यासाठी तुम्हाला 200 रुपये चार्जेस आहेत. आणि तुमच्याकडे व्हिडिओग्राफीवाला जर कॅमेरा असेल जसं की मी आता गोप्रो घेऊन आलो आहे तर यासाठी मला 300 रुपये वेगळे पे करावे लागले आणि प्लस माझी तिकीट ॲडल्ट लोकांची 50 रुपीज. सो मला जवळ 350 रुपये पे करावे लागले त्यांना. तेव्हा जाऊन मला विथ गोप्रो त्यांनी एंट्री दिली. अदरवाईज ते लोक बोलत होते की सर ऐसा अलाउड नाही आहे आप नाही जा सकते. सो त्यामुळे मग परत मी गेलो आणि जाऊन तिकीट वगैरे काढली आणि मग मी एंट्री घेतली कारण मला असे मुमेंट कॅप्चर करायचे होते जे तुम्हाला मी दाखवू शकतो. नुसतं तोंडाकडे बघते जिथे जिथे जातो आहे कॅमेरा घेऊन नुसतं बघते असं वाटतं सेलिब्रिटीवाला फील येतं यार की हां आपण काहीतरी मोठं काम वगैरे काहीतरी केलं आहे त्यामुळे पब्लिक आपल्याला बघते असा मला सीन वाटतं. मला आठवतं ना या स्पॉटवर मी जवळजवळ 2018 का 19ला काहीतरी आलो होतो माझ्या NCCच्या मित्रांबरोबर. जेव्हा मी NCC करत होतो कॉलेजमध्ये असताना तेव्हा मी आलो होतो इकडे आणि त्याच्यानंतर मी आत्ता येतो आहे आणि तो स्पॉट काही आतमध्ये काही थोडे चेंजेस आहेत. तेव्हा मी आलो होतो तेव्हा बघितलं होतं थोडेफार चेंजेस आहेत पण आता जे आहेत ना हे जे आहे ते काय बोलतात त्याला जो पाण्याचा जो स्पॉट आहे तो तसाच आहे त्यात काही चेंजेस नाही आहेत सेम तसाच आहे. एक सीन तर सांगायचंच विसरलो आतमध्ये जेव्हा एक फूड कोर्ट आहे
एक कॅफे आहे आणि एक फूड कोर्ट आहे. तिकडे जेवण वगैरे तुम्हाला मिळेल, इंडियन फूड. आणि आहे म्हणजे बऱ्यापैकी होतं, चायनीज फूड पण होतं आणि इंडियन फूड पण होतं. आणि पण तिकडे फक्त मी इडली प्लेट विचारलं तर इडली प्लेटचं रेट 150 रुपये. थोड्या वेळासाठी आतमध्ये गेल्यावर असं फील झालं मला की मी नक्की राणीबागेत आलो आहे की दुबईमध्ये आलो आहे. भाई इतकं रेट कशासाठी? काय स्पेशालिटी त्यामध्ये? आणि काय ना नॉर्मल होतं, पण नाईलाज होतं, मला घ्यावं लागलं तिकडे, खावं लागलं मला, कारण भूक लागली होती मला. मी खाल्लं 150 रुपये देऊन. खरं इतकं महाग? भाई ये कम होना चाहिए रेट थोडा आहे. म्हणजे जवळजवळ 70-80 रुपये ठीक आहे, तुम्ही 100 रुपयापर्यंत घ्या, पण 150 रुपये काय? म्हणजे एवढं स्पेशालिटी त्यात काय होती? काहीच नव्हती, म्हणजे नॉर्मल होतं. त्यापेक्षा माझी मम्मी छान बनवते घरी. असं वाटलं घरी जाऊन मी खाल्लं असतं तर परवडलं असतं मला. पण ठीक आहे, आता काय करणार, त्यांचा पण तो टाईम आहे. आता पब्लिक येते तर त्यांना माहिती आहे, हाच त्यांचा बिझनेस टाईम हाच आहे, त्यामुळे त्यांनी रेट वगैरे वाढवलेले असतील. बट स्टील कमी झालं पाहिजे हे मला असं वाटतं, कारण इतकी काही क्वालिटी नव्हती त्या फूडमध्ये. तुम्ही जर येता इकडे तर इकडून तुम्ही खाऊ नका, तुम्ही घरून घेऊन या, कारण असं अलाउड आहे इकडे. तुम्ही घरून घेऊन येऊ शकता. आणि जिकडे गार्डन वगैरे आहे, जिथे मोकळा स्पेस आहे, सावली वगैरे, तिकडे बसून तुम्ही फॅमिलीसोबत खाऊ शकता, असा सिस्टम आहे इकडे. सो मला बेटर वाटतं की तुम्ही याल तर तिकडून तेच करा, तेच खावा, कारण ते उलट जास्त बेटर आहे इकडच्या फूड खाण्यापेक्षा. ज्यांनी व्हिडिओ हा इथपर्यंत बघितलेला आहे त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि खाली तुम्हाला लाल कलरचं बटन दिसत असेल ते लाल कलरच्या बटनला दाबा, जेणेकरून सबस्क्राईब करू शकता. आणि जे जुने आहेत त्यांना तर माहिती आहे शेअरचा बटन कुठे आहे, त्यांनी शेअर करा आणि व्हायरल करा. तोपर्यंत बाय बाय.